श्रीरामपूरमध्ये अनेक पतसंस्था असून त्यांचा कारभार थोडाफार व्यवस्थित आहे. कर्जदारांनी माहिती मागितली तर सौजन्याने लगेच त्याच वेळी पारदर्शकता असल्याने आवश्यक माहिती दिली जाते, परंतु त्याला अंबिका महिला पतसंस्थेचा अपवाद आहे. लेखापरीक्षणातून अनेक घोटाळे, नियमबाह्य कर्ज वितरण, कर्जदारावर नियमबाह्य कर्ज लादणे, वसुली करणे यासाठी श्रीरामपूर महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. सहाय्यक निबंधक यांच्याकडून अद्याप कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे दिनांक 1 एप्रिल रोजी अनेक कर्जदार आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी निर्भय महाराष्ट्र संघटनेच्या वतीने अंबिका महिला पतसंस्थेच्या श्रीरामपूर कार्यालयात गेले होते, परंतु त्यांच्याशी उद्धट वागणूक करण्यात आली. सर्व कर्मचारी, व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी यांनी एकच पाढा सुनावला की आम्ही माहिती देऊ शकत नाही. सहाय्यक निबंधक व न्यायालयात जा, तिथून तुम्हाला माहिती देता येईल, असे चुकीचे उत्तर दिल्याने कर्जदार संतापले. यावरून जाणून बुजून त्रास देणे, आवाजवी कर्ज वसुली करणे, कर्जदारांना आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरून दिसून येते. याची श्रीरामपूर कारण जाणीव आहे. 1 एप्रिल रोजी पतसंस्थेने खोट्या तक्रारी करू नये म्हणून या प्रकाराचे लाईव्ह प्रशिक्षण थेट जनतेसमोर गेले आहे. पतसंस्थेकडे कर्मचारी यांना ओळखपत्र मागितले तर एकाकडे ओळखपत्र नाही. माहिती द्या म्हटले तर व्यवस्थापक म्हणतात कोर्टाकडून घ्या. त्यासाठी लेखी द्या मागणी केली तर मला लिहिता येत नाही. जे कर्जदार आले त्यांना तर माहिती दिलीच नाही. तिथे वादविवाद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सर्वांना ओळखपत्र घालण्यास सांगितले व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले व समंजस्याची भूमिका घेतली. याच पतसंस्थेच्या एवढ्या तक्रारी असून त्या न सोडवता सर्वांच्या अंगावर धावून जाणे, धमक्या देणे असे प्रकार पतसंस्थेकडून घडतात. याची प्रशासनाने, पोलीस विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. पतसंस्थेच्या गोडाऊनमधून एका खानापूर व्यापारीचे 1132 कट्टे गायब झाले, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या पतसंस्थेच्या ठेवीदारावर विश्वास कमी होताना दिसत आहे. लवकरच महाराष्ट्र राज्यातील निर्भय महाराष्ट्र राज्य या संघटनेचे निर्भय सैनिक या कर्जदारावर होणाऱ्या अन्यायाच्या चौकशीसाठी अंबिका पतसंस्था इथे येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शीतल गोरे व सर्व पदाधिकारी यांनी सांगितले आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. मी अंबिका महिला पतसंस्थेमध्ये गेलेलो होतो आता 1-1.5 तासापूर्वी वेअर हाऊस मध्ये. त्या ठिकाणचा तिथे परस्पर माल गायब होतोय. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने ज्या ठिकाणी गैरव्यवहार, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी आम्ही चौकशीसाठी जात असतो. तिथे गेल्यानंतर तिथे वॉचमॅनच नव्हते. त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी केली तर त्यांचा कुठलाही रजेचा अर्ज वगैरे नव्हता. त्यानंतर आम्ही आलो अंबिका महिला पतसंस्थेमध्ये. काही कर्जदारांच्या समस्या वगैरे विचारायच्या होत्या, त्या तर दूरच राहिलं, परंतु आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारलं तुमचं पद काय आहे, तुमच्या गळ्यात ओळखपत्र आहे की नाही. त्यामुळे त्यातल्या कर्मचाऱ्यांनी आमच्याशी अरेरावीची भाषा केली. कुठल्याही प्रकारचं प्रॉपर उत्तर आम्हाला त्यांनी दिलेलं नाहीये आणि त्यांना कुठलं काही जरी माहिती विचारलं ते म्हणतात न्याय प्रविष्ट आहे, तुम्ही न्यायालयामध्ये जा म्हणून. पण जर त्यांना त्यांचं ओळखपत्र विचारणं ही काही चूक नाही आमची. आमच्या सोबत अनेक कर्मचारी आहेत, त्यांच्या देखील समस्या आहेत, ते बोलतील. दादा तुम्ही आपण बोला. आम्ही पैसे भरले होते अंबिकेचे. आम्ही त्यावेळेस त्यांनी जुनं पुस्तक नेलं, त्यावेळेस आम्ही इथं एंट्री करायला लावली होती. ते एंट्री त्यांनी केली नाही. तो म्हणे मी बँकेत क्लिअर करतो. तो त्याचं नाव गणेश नवसरे. त्यांनी इथे एंट्री केली नाही, पुस्तक तिथं क्लिअर करतो म्हणत, पण तिथं काही क्लिअर केलं नाही त्यांनी. माळेवाडी शाखेचं तिथं क्लिअर केलं नाही. त्याच्यानंतर हे विचारणं का मला आपली कोर्टाची नोटीस आली. नोटीस आल्यानंतर मी त्या नोटीस घेऊन कोर्टात गेलो. कोर्टातून मला सांगितलं त्या बोर्डे वकिलांनी का तुम्ही जाधवकडे जा म्हणून. मी तिथे गेल्यानंतर त्या जाधव साहेबांनी माझं कुठल्याही प्रकारचं काही ऐकून घेतलं नाही. मला हात धरून तिथून बाहेर काढून दिलेले. आजपर्यंत तुम्ही किती रक्कम भरलेली? आजपर्यंत माझ्या त्या पुस्तकावरची माझी 38,000ची रक्कम होती. त्याच्यानंतर मी 10,000 कॅश, पुन्हा एकदा 4,000 कॅश आणि नंतर जी ही रक्कम एवढी होती ती क्लिअरच केली नाही त्यांनी. तुम्ही बोलणार सर, लॉकडाऊनच्या आधी आम्ही 3 लाख लोन घेतलं होतं. त्याच्यानंतर आमचं कोर्टात लगेच 1 वर्षाने केस टाकून दिली. लॉकडाऊन संपलं आम्ही 1 लाख भरेल होते. आमचे 28,000 रुपये तिथं सभासद ठेव पडेल. त्यांना म्हणलं आम्ही 3 लाख भरतो, हे करून घ्या म्हणून. त्या टायमाला नाही म्हणले म्हणे. आता बी आम्ही 3 लाख भरायला तयार आहे, तरी ऐकायला राजी नाही ते. कारण मग त्यांची काय अपेक्षा आहे नेमकं? माझी यांची कशी झाली, 1 डोळा झाकला तिथं 50,000 रुपये लागले आणि 1.5 लाख रुपये लागले. पोरं फेल गेले माझे, वा मार्गाला गेली.
ते नका सांगू ना काका, जे तुमचं ते घरचं आहे. पतसंस्थेवाल्यांना काही लेखी मागितलं तर मॅनेजर म्हणतात आम्हाला लिहिता येत नाही, काहीच देत नाही माहिती. मॅनेजरला विचारलं तू 2 वेळा मला बाहेर काढून देऊ आणखी यांच्या ताई बरोबर गेलो तर तीन अरे शब्द करून मला लिहिता येत नाही वाचता येत नाही चल हो बाहेर म्हणे आता पाटील धरून लुटून दिलं मला हे ना लुटून दिलं. त्या कर्मचाऱ्याचं नाव काय आहे? काकडे साहेब त्यांचं काय पद आहे त्या पतसंस्थेमध्ये? तो का कोण सगळेच रिटायर झाले. रिटायर झालंय मी रमेश रामलाल मुत्था माझे 1132 कट्टे त्या गोडाऊन मधून गायब आहेत. याची केस इथं श्रीरामपूरला कोर्टामध्ये टाकली होती. तो निकाल माझ्या बाजूने लागला होता. आता त्या हायकोर्टामध्ये चालू आहे. लाभार्थी आहे आणि आता त्यांनी जे काही त्यांच्यावर बितलंय, जो अन्याय अत्याचार झालाय तो त्यांनी सांगितलाय, त्यांच्या शब्दात सांगितलाय. तर हे सगळं ऐकलं तर असं वाटतं अंबिका पतसंस्था आणि अशाच पतसंस्था ह्या ज्या अन्याय अत्याचार करत आहे, याच्यावर ह्या पतसंस्थेवर जे मुजोर अधिकारी बसलेले आहेत आणि ते भ्रष्टाचार करत आहे, या लोकांना न्याय मिळालेला नाही. तर ह्या अधिकाऱ्यांची सखोल खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे आणि सीबीआय मार्फत पण चौकशी झाली पाहिजे. आता आम्ही जाधव साहेबाकडे गेलो आणि म्हणलो बाय बंधू वारलेले, बंधूचं कर्ज आहे, माझं नाही, मी फक्त सहकर्जदार मध्ये, फक्त आम्हाला स्टेटमेंट द्या. तर ते बोलले आज आमचा सुट्टीचा दिवस आहे, तुम्हाला उद्या देऊ आम्ही. ते साहेब आल्यावर बोलले ते. हा म्हणलं चालेल मग उद्या. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.